गिरीश महाजन यांच्याकडून पाहणी केली जात आहे। खरं तर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर देखील नाशिक शहरात रस्त्यांची कामे सुरू आहेत, विविध विकास कामे सुरू आहेत आणि या सर्वांची पाहणी जी आहे ते मनपा आयुक्तांसमवेत नाशिक रस्त्यांची विकास कामांची गिरीश महाजन यांच्या नाशिकच्या मखमालाबाद परिसरामध्ये असलेल्या ड्रीम कॅस्टल सिग्नलवरती मंत्री गिरीश महाजन असतील, त्याचबरोबर लोकप्रतिनिधी असतील, मनपाचे अधिकारी असतील यांच्या समवेत रस्त्यांची पाहणी सुरू आहे। नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे आणि या संपूर्ण कामांची पाहणी जी आहे ती मंत्री गिरीश महाजन यांच्याकडनं केली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपल्यासोबत मंत्री गिरीश महाजन आहेत व आपण नाशिक शहरातील विविध विकास कामांची आणि रस्त्यांची सध्या पाहणी करतायत। नाही, गेल्या 3 दिवसापासून मी नाशिकमध्ये, आज तिसरा दिवस आहे, मी स्वतःच आता रस्त्यावर आहे। कारण कुंभमेळ्याच्या निमित्ताने सगळ्याच रस्त्यांची कामं या ठिकाणी सुरू आहे। मला वाटतं 35,000-38,000 कोटीच्या वर निधी हा या ठिकाणी नाशिक जिल्ह्याला मिळालेला आहे आणि त्यामुळे सगळे रस्ते आता सिमेंटच करायचे, डांबरी रस्ता ठेवायचा तिकडे। दरवर्षी डांबरी रस्त्याचा प्रश्न येतो। आता यावर्षी केलं की पुन्हा पुढच्या वर्षी पावसामुळे खड्डे पडतात। ट्रॅफिक आपण बघता नाशिक शहरामध्ये केवढी वाढलेली आहे, म्हणून सगळे रस्ते आता सिमेंटच करायचे असं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे सगळे रस्ते आता आम्ही या कामामध्ये धरलेले आहेत। सगळ्या रस्त्याचं काम चाललेलं आहे, बरेचसे रस्ते पूर्णही झालेले आहेत, आपणही बघतात आणि आता शेवटच्या टप्प्यामध्ये काही काम आहे। म्हणजे 4-5 महिन्यामध्ये अजून त्यांना जो टायमिंग दिलेला आहे, वेळ दिलेली आहे, त्याच्या आतमध्ये सगळे रस्ते पूर्ण होतील। आमचा प्रयत्न आहे की ते लवकर झाले पाहिजे, थोडे की ट्राझरीचा त्रास नाशिककरांना होतो आहे। आता ही एक साईडचं काम चालू आहे, ही बंद केलेली आहे, आपण बघतात बाजूने सगळं ट्रॅफिक सुरू आहे, पण या छोट्या रस्त्यावरून डबल ट्रॅफिक इकडे तिकडे जाताना त्रास होतो आहे। बाजूला खोदकाम झालं युटिलिटीचं, त्यामुळे त्या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत। मला वाटतं म्हणून हे काम लवकर पूर्ण करून इकडे ट्रॅफिक सुरू झालं की पुन्हा आम्हाला ते काम त्या ठिकाणी सुरू करायचं आहे आणि त्यामुळे थोडा होतो आहे, हे नक्की आहे। 4-5 महिन्यामध्ये 4 लोकांचे ॲक्सिडेंट या ठिकाणी झालेले आहेत खड्ड्यामुळे। पण आता ते खड्डे बुजवण्याचा आदेश कालपूर आपण बैठकीत बदललं की अगदी 8 दिवसांमध्ये सगळे ठेकेदारांना बोलवलं, सगळे त्या ठिकाणी आता रस्ते बुजवायच्या कामाला लागलेले आहेत। इथे तेच काम या ठिकाणी चाललेलं आहे आणि म्हणून मी पाहणी करायला महापौर आहे, आम्ही सगळे नगरसेवक आहेत, सगळे या ठिकाणी आलेलो आहोत। खरं आपण 3 दिवस नाशिकमध्ये आहात, 2 दिवस आपण बैठका घेतल्या, महापालिकेत बैठक झाली, कुंभ प्राधिकरणाला विचारले, त्यानंतर कुठेतरी प्रत्यक्षामध्ये आपल्याला आता कामांना वेग आल्याचं पाहायला मिळतंय। सततधार पाऊसही सुरू आहे, खरं म्हणजे पाऊस थांबतच नाही। थोडाफार आत्ताच 10 मिनिट सगळ्या या पावसामध्ये पडत्या पावसात सुद्धा खड्डे बुजवण्याच्या संदर्भामध्ये आता एक ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेली आहे डांबराच्या संदर्भात, ते सुद्धा आम्ही त्या ठिकाणी करतोय आणि आता या 8 दिवसामध्ये तुम्हाला कुठे खड्डा दिसणार नाही अशी व्यवस्था नाशिककरांसाठी आम्ही या ठिकाणी करतोय। मी पुन्हा दिलगिरी व्यक्त करतो, पण येणाऱ्या पुढच्या काळामध्ये 25-30 वर्ष 40 वर्ष कुठे खड्डा पडणार नाही नाशिकला काही रस्त्यावर, याची ग्वाही सुद्धा आम्ही या ठिकाणी। भाऊ, खरं तर नाशिक शहरामध्ये जे काही खड्डे झाले ते एमएनजेलमुळे आपण काल देखील कुंभ प्राधिकरणाच्या कार्यालयात बैठक घेतली, त्या ठिकाणी एमएनजेलचे अधिकारी होते, त्यामुळे आपण फोनवरून सगळे रस्ते त्यांच्यामुळे, सगळ्या रस्त्यावर त्यांच्यामुळे खड्डे पडतात असं नाही आहे। आता या सगळ्या युटिलिटी टाकायचं काम चाललेलं आहे। आता याच्यामध्ये 8-9 प्रकारच्या युटिलिटी आहेत, म्हणजे फायबर केबल त्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी ड्रेनेजची व्यवस्था आम्ही करतोय, वॉटर सप्लायचे पाईपलाईन घालून चाललेले आहेत, त्याच्यामध्ये एमएनजीएलची लाईन पण त्या ठिकाणी आहेत। 8-9 प्रकारचे आहेत। आम्हाला कॅमेरे लावायचे 4,500 कॅमेरे आम्ही बसवतो आहेत, त्यासाठी आम्हाला केबल लागणार आहे, तीसुद्धा खालून चाललेली आहे आणि त्यामुळे त्यांच्यामुळे सगळं होतं असं नाही। पण त्यांचं काय झालेलं आहे, त्यांना इन्स्ट्रक्शन असतात, ते सगळे नियमाच्या बाहेर, कारण प्रत्येकाला गॅस कनेक्शन द्यायचं आहे आणि हे होत असताना आम्ही काय सांगितलं की काम सुरू असताना तुम्ही तुमची लाईन टाकून घ्या। तर ते काय करतात, आमचं रस्त्याचं काम झालं की लगेच खोदायला सुरुवात करतात। म्हणजे आम्ही काम करतो आणि ते आम्हाला न विचारता, कारण त्यांना परवानगी घेण्याची गरज नाही नियमानुसार, खरं आहे, कारण लोकांची गरज आहे। पण आता आम्ही कामं एवढे करतोय, आम्ही तुमच्या संपर्कात आहोत, तुमचं लाईनचं काम चाललेलं आहे, तर तुम्ही जिथे आमचे कामं सुरू तिथे टाकून घ्या ना। जिथे आम्ही 8 युटिलिटी टाकतोय तिथे तुमची 9वी टाका, पण ते तसं न करता काही ठिकाणी ते आमचं काम रस्त्याचं झालं की लगेच ते खोदायला सुरुवात करतात, लगेच फोडायला सुरुवात, म्हणजे झालेलं चांगलं काम सिमेंटचं ते फोडायला सुरुवात करतात। म्हणून आमचा राग आहे। बरं, बैठकीला बोलवलं तर त्यांनी यायला पाहिजे, ती टाळाटाळ करतायत, म्हणून मी चिडलेलो होतो। हो, खरं तर आपण की रस्ते बनवले जातात, नंतर खड्डे होतात, भरून टाक, उद्या मला भेटायला येणार आहे, त्यांना मग आमच्या भाषेमध्ये आम्ही सांगतो। देखील आंदोलन केलेत आणि तिथे जे काही संबंधित अधिकारी
ते आमचं ऐकत नाहीत अशा पद्धतीच्या तक्रारी करतात. कुठेही नाही आहे. त्यांची जबाबदारी आहे ना. असं नाही की फक्त आम्ही सत्तेत सोबत राहू आणि बाकी मग तुम्हाला विरोध करत राहू सगळ्या ठिकाणी. मला वाटतं हे योग्य नाही आहे. पण ठीक आहे, आता त्यांना काय राजकारण करायचं करू द्या, मला त्याच्यात काही आक्षेप नाही आहे. विरोधी पक्षाने केलं तर आम्ही समजू शकतो, पण सत्ताधारी पक्षाने असं करावं हे तर मलाही कळलेलं नाही अजून. पण काही हरकत नाही. आम्हाला नाशिक शहराचा पुढं चेहरामोहरा बदलायचा आहे. सुंदर शहर, हरित शहर, झाडे आम्ही तेवढीच लावतो आहोत, रस्ते तेवढे करतो, घाटे तेवढं करतो, दूषित हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.